नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा 2025 मध्ये तलाठी भरती येण्याची शक्यता आहे. तर त्याच्यामुळे आपण 2023 मध्ये तलाठी भरतीचे जे काय आयोगाचे 57 पेपर होते, त्याचे आपण सिरीज चालू केलेले. तर त्याच्यामधला आज आपण 13वा पेपर बघणार आहे, की जो आपला बघा 21/8/2023 मध्ये पहिल्या शिफ्टमध्ये झाला होता. तर बघा त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे, तर त्याच्यावरती बघा कंबाईनसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्याची किंमत फक्त फी फक्त किती आपली ₹999 असेल. सेम त्याचप्रमाणे एमपीएस साठी पण सेपरेट बॅच आपल्या ऍप्लिकेशनवरती अवेलेबल आहे. त्याची पण फी आपली ₹999 असेल आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सरळ सेवेसाठी पण नवीन बॅच उपलब्ध होईल आपल्या ऍप्लिकेशनवरती. आपल्या ऍप्लिकेशनचं नाव सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग आहे. ठीक आहे. तर बघा आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. इफ अ सर्टन सम becomes 2 times itself in 6 years at compound interest in case of annual compounding, then the number of years in which it will become 8 times of itself at the same rate of interest under annual compounding is. बघा आता काय दिले बघा, एक रक्कम जी आहे ती काही व्याजदराने म्हणजे वार्षिक व्याजदराने काय म्हटले बघा 6 वर्षामध्ये दुप्पट होते. ठीक आहे बघा. आणि व्याजदर कसा आपला चक्रवाढ व्याजाने. एक रक्कम चक्रवाढ व्याजाने बघा 6 वर्षामध्ये दुप्पट होते. तर तीच रक्कम काय म्हटले बघा, तर त्याच व्याजदराने ती रक्कम 8 पट व्हायला बघा काय म्हटले 8 टाइम्स म्हणजे 8 पट व्हायला किती वर्ष लागतील? तर बघा आता समजा आपण ₹1 रक्कम आहे. बघा व्याजदर सरळ व्याज असू द्या किंवा चक्रवाढ व्याज असू द्या, ह्या टाइपमध्ये कसं असं लक्षात घ्या. ₹1 झाले की ₹2 झाले. आणि ₹1 ₹2 व्हायला किती वर्ष लागले बघा, तर 6 वर्ष लागले. ठीक आहे बघा. आता मला सांगा, इथे आपण समजा ही रक्कम परत 2 पकडली, तर 2 ची दुप्पट किती झाली? 4 झाली. मग इथं परत ₹4 व्हायला किती वर्ष लागतील? बघा परत 6 वर्ष लागतील. आणि परत 4 चे ₹8 व्हायला किती वर्ष लागतील? तर परत 6 वर्ष लागतील. ठीक आहे. व्याजदर सरळ व्याज असो किंवा चक्रवाढ व्याज असो. ठीक आहे बघा, मग काय निघेल बघा आता इथं. बघा किती वर्ष लागतील मग? 6 आणि 6 12, 12 आणि 6 18 म्हणजे 8 पट व्हायला किती वर्ष लागतील बघा? तर साहजिक 18 वर्ष. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. मिस्टर सक्सेना बॉट सम पेन्स ॲट ₹150 ॲट डझन. ही सोल्ड देम फॉर ₹15 ईच. व्हॉट इज हिज प्रॉफिट लॉस पर्सेंटेज? बघा दादा सक्सेनाने काय केले बघा, तर ₹150 ला 1 डझन पेन विकत घेतले. ठीक आहे बघा. आणि त्याने विकताना काय केले बघा, तर ₹15 ला 1 पेन असं त्याने विकलेलं आहे. तर त्याला काय म्हटले बघा, तर ह्या व्यवहारामध्ये त्याला नफा किंवा तोटा टक्केवारीमध्ये किती झालाय? आता एक लक्षात घ्या. बघा आता खरेदी किंमत किती आहे बघा. बरं खरेदी किती आहे आपली? खरेदी किती आहे आपली? ₹150. पण किती पेनची? तर 12 पेनची. बरोबर आहे की नाही? मग मजा गेला एक लक्षात घ्या. एका पेनची खरेदी किंमत किती आणि एका पेनची विक्री किंमत किती काढली तर आपल्याला काय कळते, तिथं आपल्याला नफा झाला का तोटा झाला कळून जाते. किंवा बघा सारख्या संख्येचे पेन म्हणजे कुठलीही वस्तू असेल बघा, तर समजा 10 वस्तू असेल तर 10 वस्तूंची खरेदी, 10 वस्तूंची विक्री. 100 वस्तू असेल तर 100 वस्तूंची खरेदी, 100 वस्तूंची विक्री. ह्याच्यामध्ये आपण नफा तोटा काढू शकतो. फक्त काय विकत घेतलेल्या वस्तू आणि विक्री केलेल्या वस्तू यांची संख्या समान असली पाहिजे. मग आता इथे तुम्ही 1 डझन वस्तूंचं काढा किंवा एका वस्तूचं काढा, चालते काय फरक पडत नाही. आता आपण काय करू, सरळ सरळ काय दिले बघा, विकली किती रुपयाला? ₹15 विकली. मग फक्त आपण एक वस्तू खरेदी कितीला केली तेवढं काढून घेऊ. खरेदी किती आहे बघा, 150 पेनची खरेदी किती आहे? ₹150 आपण 12 पेन विकत घेतले. एका पेनची खरेदी किती असेल मग तेवढं काढून घ्यायचं. काय निघेल बघा इकडं, 12 एके 12, 12 एके 12, 3 राहिले 12 दुने 24, 6 राहिले 12 पंचे 60 म्हणजे ₹12.5. म्हणजे बघा ₹12.5 आपण खरेदी केला, विकला कितीला? ₹15. आता मला सांगा नफा किंवा तोटा हा कधी पण कसा असतो बघा, खरेदी किंमतीवर काढला जातो बघा. मग आता हे थोडक्यात काय खरेदी किंमत बघा, खरेदी किंमत प्लस नफा बरोबर काय असते? विक्री किंमत असते. पहा खरेदी किंमत कळली आपल्याला. खरेदी किंमत किती आहे? ₹12.5. विक्री किंमत माहिती आहे आपल्याला किती आहे? ₹15. मला सांगा मग नफा झालाय का तोटा झाला? तर नफा झालाय. किती रुपये नफा झालाय? तर हा झालाय ₹2.5 म्हणजे ₹2.5 नफा झाला आपल्याला. बरं आता कधी पण बघा नफा आणि किंवा तोटा हा कधी पण खरेदी किंमतीवर काढला जातो. खरेदी किंमत आपण पकडली किती? इकडे 100%. तर मग नफा किती आहे आपला? ₹2.5. तर तो टक्केवारीमध्ये किती? एवढंच. काय करायचं इकडे तिरकस गुणाकार करा. हे ह्याला गुणायचं, हे ह्याला गुणायचं. काय निघेल बघा, x गुणिले 12.5 बघा. x गुणिले 12.5 बरोबर 100 गुणिले 2.5 बघा. 100 गुणिले 2.5. चला काय निघेल बघा. आता x जाग्याला ठेवा आणि 12.5 बरोबरच्या पलीकडे टाका. मग काय निघेल? 100 गुणिले 2.5 भागिले बघा हे 12.5 बरोबरच्या पुढे गेली की छेदाला जाईल 12.5. चला आता बघा इथं पण दशांश अपूर्णांकाच्या पुढे एक घर आहे, इथं पण दशांश अपूर्णांकाच्या पुढे एक घर आहे.
त्याच्यामुळे थोडक्यात काय हे पूर्णांकात आहे असं पकडलं तरी चालतं आपण. ठीक आहे बघा. थोडक्यात काय हे 25 आणि हे 125 करा. ठीक आहे ना. आता भाग घालवा. काय निघेल बघा. 25 एके 25, 25 पाचा 125, परत 5 एके 5, 5 दुने 10 आणि वरती 1 शून्य, म्हणजे x इज इक्वल टू किती आलं बघा 20%. किती टक्के नफा झाला तर 20%. ऑप्शन नंबर 4 20% प्रॉफिट. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन काय दिले बघा. व्हॉट शुड कम इन प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क इन द गिवन सिरीज. बघा 520 510 बघा 520 510 490 450 370. बघा आता 520 आणि 510 मध्ये -10चा फरक आहे. परत इकडे 510 आणि 490 मध्ये -20चा फरक आहे. इथं परत -40चा फरक आहे. परत 450 आणि 370 मध्ये बघा 300 म्हणजे -80चा फरक आहे. माझा इथे बघा 300 बघा थोडक्यात काय 10ची दुप्पट 20, 20ची दुप्पट 40, 40ची दुप्पट 80, 80 दुप्पट झाली 160. मग वजा करा इकडं 370 मधनं 160 गेले खाली किती राहते बघा 300 100 गेलं 270 मधनं 60 गेलं 10 म्हणजे 210 येते बघा. म्हणजे आपलं उत्तर झालं ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम अँड वर्क चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. ए कॅन डू अ वर्क इन 15 days अँड बी इन 20 days. बघा ए हा एक काम 15 दिवसामध्ये पूर्ण करतो आणि बी तेच काम काय म्हटलंय बघा तर 20 दिवसामध्ये पूर्ण करतो. चला परत पुढं. इफ दे वर्क ऑन इट टुगेदर फॉर 4 days. बघा त्या दोघांनी मिळून जर 4 दिवस काम केले देन द फ्रॅक्शन ऑफ द वर्क दॅट इज लेफ्ट इज. बघा तर किती काम शिल्लक राहिले असेल आणि ते आपल्याला कशामध्ये काढायचे तर अपूर्णांकामध्ये. ठीक आहे बघा म्हणजे तर बघा कामाचा किती भाग शिल्लक राहिले तेवढं आपल्याला काढायचे. आता लक्षात घ्या बघा आता हे काय दिले बघा ए हा एक काम 15 आणि बी हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. 15 आणि 20 चला साहेब किती झाला बघा 60 झाला. म्हणजे इथं आपण काय केलं बघा एकूण काम जे आहे एकूण कामात आपण इथे किती पकडलं 60 पकडलं. 15 आणि 20 चला साहेब झाला 60. एकूण काम झालं आपलं 60 रुपये. ठीक आहे बघा. आता बघा 60 रुपयाचं काम ए ह्या 15 दिवसात पूर्ण करतो म्हणजे याला पगार किती पडेल एका तासाला किंवा एका दिवसाला बघा 15 चोक 60 म्हणजे 4 रुपये आणि बीला किती पडेल बघा 20 त्रिक 60 म्हणजे 3 रुपये. ठीक आहे. आता मला काय दिले बघा त्यांनी तर 4 त्या दोघांनी म्हणून 4 दिवस काम केले. ठीक आहे बघा. बघा आता बघा ए प्लस बी आता ए आणि बी ने बघा 4 दिवसात केलेले काम पडू आपण बघा ए प्लस बी ने 4 दिवसात केलेले काम 4 दिवसात केलेले काम किती असेल बघा. बघा आता दोघं मिळून एका दिवसामध्ये 7 रुपयाचं काम करतात. 4 आणि 3 7 रुपये. 4 दिवसात किती काम करतील मग ते 7 गुणिले 4 म्हणजे 7 चोक 28 रुपयाचं काम कंप्लीट झालं. मग आता शिल्लक काम किती राहिले बघा. बघा 60 मधून 28 गेले खाली किती राहिले 32. 32 हा 60चा कितवा भाग आहे काढा किती निघते बघा किती निघते 4 8 32 आणि 15 चोक 60 म्हणजे 8/15. ऑप्शन नंबर 3. शिल्लक काम किती 8/15 पूर्ण म्हटलं असं तर 28/32 आला असतं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये 3 ऑफ द फॉलोइंग 4 आर अलाइक इन अ सर्टन वे अँड दस फॉर्म अ ग्रुप. बघा एका ग्रुपमध्ये काय ह्या 4 मधले बघा 3 जे आहेत ते एक सारखा सहसंबंध फॉलो करतात आणि विच इज द वन दॅट डज नॉट बिलॉंग टू दॅट ग्रुप. बघा तर ह्या ग्रुपमध्ये थोडक्यात काय या ग्रुप मधला वेगळा शब्द कुठला आपल्याला काढायचा आहे ऑड मॅन आउट. ठीक आहे बघा. आता काय निघते ह्याच्यामध्ये टी पासून डब्ल्यू बघा एस टी यू व्ही डब्ल्यू 3 घरं पुढे गेले की डब्ल्यू येते आणि डब्ल्यू पासून ए बघा डब्ल्यू यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड आणि झेडच्या नंतर परत ए म्हणजे 4 घरं पुढे गेले की ए निघते. चला आता आयच्या पुढे बघा एच आय जे के एल 3 घरं पुढे गेले की एल निघाला आणि एल बघा एल एम एन 2 घरं पुढे गेलं की एन निघाला. बघा आता एक तर 3 4 असेल किंवा 3 2 असेल या दोन्हीपैकी एकच कंडिशन फॉलो झाली पाहिजे पुढे. ठीक आहे बघा. बघा आता काय निघते बघा इथं सी आणि एफ मध्ये बघा सी डी ई एफ बघा 3 घरं पुढे गेले काय निघते एफ निघते आणि एफच्या पुढे जे बघा ई एफ जी एच आय जे 4 घरं पुढे गेली काय निघते आपल्याला जे निघते. मग साधं गणित काय करते बघा 3 4 3 4 इथं पण 3 4 असेल इथं 2 3 2 आहे. याचा अर्थ आपलं उत्तर काय असेल बघा ऑप्शन नंबर 2. तरी पण एकदा इथं चेक करून बघा एल आणि ओ मध्ये बघा एल एम एन ओ 3 घरं पुढे गेले की ओ निघते आणि ओ पासून बघा ओ पी क्यू आर एस 4 घरं पुढे गेले की एस निघते.
ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय निघेल ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा पर्सेंटेज सॉरी ऍव्हरेज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, द ऍव्हरेज टेम्परेचर ऑन मंडे, ट्यूजडे अँड वेन्सडे वॉज 32 डिग्री सेल्सिअस. बघा सोमवार, मंगळवार आणि बुधवारचं सरासरी तापमान किती आहे बघा, तर 32 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे बघा, इथं आपण काय करू बघा, बरं इकडं सोमवार करा, सोमवार प्लस मंगळवार प्लस बुधवार. बघा ह्याचं सरासरी किती तापमान आहे बघा, सरासरी तापमान झालं आपलं किती, 32 डिग्री. मग या 3 दिवसाचं मिळून एकूण टेम्परेचर किती झालं बघा, तर 32 गुणिले 3 बरोबर झालं 96 डिग्री. ठीक आहे, चला आता पुढे काय दिले बघा, अँड द ऍव्हरेज टेम्परेचर ऑन संडे, मंडे अँड ट्यूजडे वॉज 36 डिग्री सेल्सिअस. बघा तर रविवार, सोमवार आणि मंगळवार या 3 दिवसांचं सरासरी टेम्परेचर किती आहे बघा, तर 36 डिग्री. ठीक आहे बघा, रविवार, सोमवार, मंगळवार. बघा सोमवार आहे, मंगळवार आहे, फक्त बुधवारच्या जागेला त्याने रविवार घेतला. आपण सोमवारच्या खाली सोमवार लिहू, मंगळवारच्या खाली मंगळवार लिहू आणि इकडे परत रविवार आहे म्हणून रविवार लिहू. ठीक आहे, आणि ह्याचं सरासरी तापमान किती आहे बघा, 36 आहे. माझ्या 3 दिवसाचं म्हणून एकूण तापमान किती असेल बघा, तर 36 गुणिले 3 बरोबर किती निघतंय, 3 × 18 3 × 9 10 म्हणजे 108 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे बघा, बरं आता पुढे काय दिले बघा, इफ द टेम्परेचर ऑन संडे वॉज 39 डिग्री सेल्सिअस. बघा आता रविवारचं टेम्परेचर आपल्याला माहिती आहे, रविवारचं तापमान किती आहे, तर 39 डिग्री सेल्सिअस. रविवारचं तापमान झालं 39 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे बघा, देन फाइंड द टेम्परेचर ऑन वेन्सडे. तर बघा आता रविवारचं तापमान कळलं, वेन्सडे म्हणजे काय, बुधवार तापमान किती आपल्याला विचारलंय त्यांनी. काय करावं लागेल बघा आता इथं, बघा सोमवार मंगळवार दोन्हीकडे सेमच आहे, बरोबर आहे का. मग काय आता मला सांगा, रविवार तापमान कळलं, सोमवार मंगळवार तापमान इथं कळून झालं आपल्याला. काय निघेल बघा, सोमवार प्लस मंगळवार. आता 39 बरोबरच्या पलीकडे टाका. ह्या बघा, ह्या सोमवार मंगळवार रविवारचं एकूण तापमान किती, तर 108 आहे, बरोबर आहे का. मग थोडक्यात काय, सोमवार मंगळवार इज इक्वल टू काय करा, 108. बघा 108 वजा 39 काय निघेल बघा आता इथं. बघा आता ह्या दोन्ही मिळून तापमान आपल्याला काढायचं, किती निघेल बघा इकडं. बघा 108 मधनं 39 गेलं, 108 मधून 8 गेले 100 आले, 100 मधनं 30 गेले 70, 70 मधनं 1 गेले 69 येते. ठीक आहे बघा, चला बरं आता 69 झालं. आता मला सांगा, सोमवार प्लस मंगळवार तापमान किती, 69. इथे 69 मांडा, 69 प्लस बुधवार बरोबर किती, 96. या 3 दिवसाचं मिळून तापमान किती, 96 आहे. पण त्यातलं सोमवार मंगळवारचं 69 आहे. मग मला सांगा आता इथं खाली काय असेल बघा इकडं. बघा आता हे इथं लिहायचं आपल्याला, हे आपण इथं घेतलं, सोमवार प्लस मंगळवार इज इक्वल टू एक मिनिट, सोमवार मंगळवार किती आपले 69 आहे, 69 अधिक बुधवार बरोबर किती झालं 96. बुधवार जायला ठेवा आणि 69 पलीकडे टाका. बघा 96 वजा 69 खाली किती निघते बघा, तर 80 90 96 म्हणजे 27 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच किती झाला ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न आहे. काय दिले बघा, KL10 related to OP21 in a certain way. In the same way, ST20 related to WX31. To which of the following EF30 related following the same logic? बघा काय निघतं इकडं, KL10 कशासाठी बघा, तर OP21 दिले त्यासाठी. पुढे काय दिले बघा, ST20 ला काय दिलाय कोड त्यांनी, WX31 आणि विचारले काय, तर EF30. ठीक आहे बघा, चला आता केच्या पुढे ओ कधी असते बघा, के LMNO 4 घरं पुढे गेली की ओ निघते. परत एल पासून बघा MNOP परत 4 घरं पुढे गेली की पी निघते. ठीक आहे, माहिती बघा इथं 4 असणार आहे, त्यामुळे इथं एस आणि टीचं लगेच डबल चेक करत बसायची गरज नाही. ठीक आहे बघा, आता काय दिसते बघा तुम्हाला, 10 आणि 21 मध्ये अधिक 11चा फरक आहे. 10 आणि 11 21, 21 अधिक 11 बरोबर काय निघते इकडे 31 निघते. मग इथं पण 11चा फरक आहे. मग इथं काय निघेल बघा, आता ईच्या पुढे 4 घरं मोजा, FGHI इथं आय निघेल बघा. आय कुठं इथं नाही, दोन्ही मध्ये आय आहे. ठीक आहे बघा, चला एफच्या पुढे 4 घरं मोजा, EF GHIJ इथं काय निघेल बघा, जे निघेल आय आणि जे. आयच्या नंतर जे कुठे इथं नाही, इथं आहे म्हणजे ऑप्शन नंबर 4 निघाला. ठीक आहे, आणि बरोबर बघा 30 मध्ये 11 ऍड केले की बरोबर काय येते 41 निघते. त्यामुळे आपलं उत्तर बरोबर ऑप्शन नंबर 4 निघते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, विच ऑफ द गिव्हन ऑप्शन शुड कम इन प्लेस ऑफ द क्वेश्चन मार्क इन द गिव्हन सिरीज इन ऑर्डर टू मेक इट लॉजिकली कम्प्लीट. ठीक आहे बघा, आता काय निघते बघा,
बीच्या पुढे जी कधी आलाय बघा ए बी, सी डी ई एफ जी 5 घर पुढे गेले की जी आलाय बघा. परत जीच्या पुढे के बघा जी, एच आय जे के 4 घर पुढे गेले की के आलाय. चला केच्या पुढे एन बघा जे के, एल एम एन, एन म्हणजे काय 3 घर पुढे गेले की काय आलाय एन आलाय. मला सांगा 5 4 3. आता एनच्या पुढे 2 घर जावा, 2 घर पुढे गेले काय बघा एन ओ आणि पी, 2 घर पुढे गेले की पी निघते. पी कुठे इथं नाही, इथं आहे, इथं आहे, इथं नाही. ठीक आहे, चला 2 नंबरचं चेक करा आता. डी पासून आय बघा ए बी सी डी ई एफ जी एच आय 5 घर पुढे गेले की काय निघते आय निघते. परत आय पासून एम बघा एच आय जे के एल एम 4 घर पुढे गेले की एम निघतंय. एमच्या पुढे बघा मग एम एन ओ पी 3 घर पुढे गेले की काय निघेल पी निघेल बघा. मग 5 4 3. आता इथे काय निघेल मग 2 निघेल, अधिक 2 घर करून बघा एन बघा पीच्या पुढे ओ पी क्यू आणि आर, इथे काय निघेल बघा आर निघेल. पीच्या पुढे आर पी आर म्हणजेच काय निघेल ऑप्शन नंबर 2. ठीक आहे बघा. आणि इकडे जर बघा आता 26 जर बघितलं आपण तर कसं आलंय बघा, 24 मधून 7 गेलं 47, 47 मधनं 7 कमी 40, 40 मधनं 7 कमी 33, 33 मधनं 7 कमी काय निघते 26. पी आर 26, पी आर 26 ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. चला सिम्प्लिफायचा क्वेश्चन काय दिले बघा, सिम्प्लिफाय द फॉलोइंग बघा, बॉड मासवरचा क्वेश्चन आहे. चला 0.125 अधिक 0.27 बघा, 0.125 अधिक 0.027 काय निघते बघा इकडं. चला 5 7 12, इथे 2 आले हात चाला 1, 2 आणि 2 4 आणि 1 5, 81 मग 0.152 इकडे लिहून घ्या 0.152 छेद काय निघते बघा इकडे. आता चला इकडे किती आले 5 5 25 म्हणजे 0.25 आले बरोबर आहे का. अधिक 0.9 बघा, अधिक 0.09 याची बेरीज करा, अधिक किती निघते बघा 9 5 14 हात चाला 1 2 आणि 1 3, इकडे 0 आला 0.34 आला. ठीक आहे बघा. आणि 0.34 वजा 0.15, 0.34 वजा 0.15 खाली किती निघते बघा. बघा 14तनं 5 गेले 9 राहिले, 9 5 14, 2 1 गेले 1 राहिले म्हणजेच काय 0.19 म्हणजे इथे किती आलं बघा 0.19. इथे लक्षामध्ये बघा बघा माझं काय निघेल बघा, बघा इथे काय निघेल. चला आता हे सगळं पूर्णांकात करून घ्या बघा. वरती 3 शून्य वाढवा म्हणजे 152 होईल, खाली पण जर 3 शून्य वाढवले बघा 2 शून्य वाढवले 19 झाला, आणखी 1 शून्य वाढवला काय येते 190 येते. बघा किती निघेल मग बघा 19 1 19 19 8 152. ठीक आहे बघा. काय निघेल मग बघा 8/10 म्हणजेच काय ते 0.8, 0.8 म्हणजेच काय ते बघा ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, फाइंड द व्हॅल्यू ऑफ m - 1 बाय m इफ m + 1 बाय m = 4. ठीक आहे बघा. आता काय करायचं बघा याच्यामध्ये लक्षात घ्या, इथं फॉर्म्युला असतो बघा आपला कुठला a + b ब्रॅकेट स्क्वेअर = काय असतं बघा a स्क्वेअर + b स्क्वेअर + 2ab. ठीक आहे बघा. आता इथे काय निघेल बघा, बघा आता आपल्याला ह्याला आधी सॉल्व्ह करावं लागेल बघा. काय निघेल इकडं m प्लस बघा m + 1 / m आहे का नाही. आता ह्याला आपण काय केलं ब्रॅकेटचा स्क्वेअर केला, मग थोडक्यात ह्याला आपण a पकडलं ह्याला आपण b पकडलं = काय निघेल बघा काय 4 आहे ना, तर 4 त्याला आपण ब्रॅकेट स्क्वेअर करून टाका. ठीक आहे. आता काय निघेल बघा, हा इकडे m चा हा स्क्वेअर आला प्लस 1 / m चा स्क्वेअर आला. बरं आता ह्याचा फॉर्म्युला काय निघतो बघा, आताच बघितलं आपण a स्क्वेअर + b स्क्वेअर + 2ab. बघा a स्क्वेअर घेतला आपण प्लस b स्क्वेअर घेतला, आता 2ab म्हणजेच काय ते बघा +2 आणि ab म्हणजेच काय m × 1 / m म्हणजेच काय m × 1 / m. इथे काय निघते बघा, आता या m ला हा m कॅन्सल होऊन जातो, त्यामुळे फक्त 2च शिल्लक राहते. पण = काय निघेल बघा 4 × 16. ठीक आहे. बरं आता इथे काय निघाल बघा, चला आता m स्क्वेअर घ्या, m स्क्वेअर + 1 / m स्क्वेअर. आता हा +2 बरोबरच्या पलीकडे गेला काय बघा 16 - 2 बरोबर किती निघते बघा 14. डायरेक्ट 14 येऊन टाकू स्टेप डबल वाढवण्यापेक्षा. ठीक आहे 14 आले इकडे. बरं आता ह्याच्यामध्ये बघा आणखी एक फॉर्म्युला कुठला असतो बघा लक्षात घ्या, a - b ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय असते बघा a स्क्वेअर + b स्क्वेअर - 2ab. बघा आता ह्याच्यामध्ये a स्क्वेअर + b स्क्वेअर सेमच आहे, फक्त काय -2ab. ठीक आहे बघा. बघा मग आता ह्याच्यामध्ये काय निघेल बघा. बरं आता फक्त इथे समजा आपण बघा m स्क्वेअर + 1 / m स्क्वेअर. ठीक आहे बघा
मायनस फक्त 2 जर लिहिला तर फॉर्म्युला कम्प्लीट होतो. कसं लक्षात घ्या, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab. ए बी म्हणजे बघा आताच आपण काय बघितले बघा, ए बी म्हणजे काय, ए इंटू बी. बघा ए इंटू बी काय होते बघा, एम ला एम कॅन्सल होऊन जाते, डायरेक्ट काय फक्त 2 शिल्लक राहते. ठीक आहे, लक्षात येते का? त्यामुळे इथं आपण फॉर्म्युला कम्प्लीट केला. काय, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab इज इक्वल टू किती आला इकडं, आय याचा 40. बरं आता इथं बघा, इथं किती आला, 14 आला. ठीक आहे, 14 आला. बघा आता हा मायनस 2 जो आहे ना तो बरोबर त्या पलीकडे जाईल. काय होईल बघा माझा इथं, बघा एम स्क्वेअर. बरं बरं आता एक लक्षात घ्या, हा जो फॉर्म्युला आहे तो कसा फॉर्म्युला आहे बघा आपला, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. आता ए मायनस बी पर्यंत आलो आपण, म्हणजेच काय बघा, ए झाला एम, एम झाला मायनस बी, काय झाला बघा आपला, बी झाला 1 डिवायडेड बाय एम, आणि ह्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू किती आहे बघा, तर 14 आहे. बरोबर आहे का? बघा मग आता काय होईल बघा इकडं, बघा बर, आता लक्षात घ्या, हिता करताना आपण काय केलं बघा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर केलता. फक्त हे बघा आपल्याला रूपांतर ए मायनस बी स्क्वेअर करण्यासाठी आपण फक्त काय केलं, इकडे -2 केलता. बरोबर आहे का? -2 आता काय होईल बघा, इकडे पण फक्त -2 वाढवावं लागेल. इथं फक्त -2 करायचं आपल्याला, एवढं जाईल फक्त आपल्याला. -2 इथे केला बघा, काय होईल बघा, आता इकडे 14 2 गेले खाली, किती झाले 12. इथे लक्षामध्ये बघा, मग आता काय निघेल बघा. बरं आता आपल्याला हा स्क्वेअर काढून टाकायचा. स्क्वेअर काढून टाकायचं तर काय करावं लागेल, याला फक्त वरती रूट काढून द्या, आणि इकडे पण काय होईल मग, रूट पडेल. रूटला काय होतं, स्क्वेअर कॅन्सल होऊन जातो. ते लक्षामध्ये बघा. आतमध्ये काय राहील बघा, मग आता इथं आतमध्ये काय राहील इकडं बघा, आता हे इथं मांडू आपण. आतमध्ये काय राहील, फक्त एम मायनस 1 डिवाइडेड बाय एम, एम मायनस 1 डिवाइडेड बाय एम इज इक्वल टू, बघा या रूटला काय झाला, हा स्क्वेअर कॅन्सल झाला, आत इज इक्वल टू पुढे काय होईल बघा, 12 आहे का नाही. मग रूटच्या आतमध्ये काय असेल बघा इकडं, 4 गुणिले 3, 4 त्रिक 12. 4 का घेतला, कारण की 4 हा वर्ग आहे कुणाच तरी, कुणाचा 2 चा वर्ग आहे, तो आपण बाहेर काढू शकतो. बघा एम मायनस 1 डिवाइड बाय एम इज इक्वल टू काय निघते बघा, 4 चा बाहेर आला की 2 निघते, आणि आतमध्ये √3 आहे असं राहील, म्हणजे काय 2√3. बघा काय निघेल, 2√3 म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, फॉलोइंग कंटेन 2 पेअर्स ऑफ वर्ड्स which are related to each other in a certain way. 3 of the following 4 word pair alike as these have the same relationship and thus form a group. Which word pair, the one that does not belong to that group? The word must be considered as meaningful English words and must not be grouped based on the number of letters, number of consonants, vowels in the word. ठीक आहे, थोडक्यात काय बघा, तर या 4 मधलं आपल्याला काय करायचं, ऑड मॅन आउट. म्हणजे तिघा जणांनी काय केले बघा, सारखी सहसंबंध फॉलो केलेला आहे. त्यातला एक फक्त वेगळा आहे, कुठला आहे तेवढा चेक करा. काय निघेल बघा, आता काय दिसते तुम्हाला, गोट आणि हेन. बघा गोट म्हणजे काय, शेळी, शेळी आणि काय दिले, कोंबडी दिलेली. ठीक आहे, पुढे काय दिले बघा, काव आणि ग्रास. बघा काव म्हणजेच काय, गाय, गाय, आणि इकडे काय दिले, ग्रास म्हणजे गवत. मग गाय काय करत असते, गवत खाते. बरोबर आहे का? बघा इथे काय असते, स्नेक आणि फ्रॉग. बघा साप हा बेंडगुळीला खातो का, तर खातो. बघा परत फ्रॉग काय दिले, ग्रास शॉपर. बघा फ्रॉग हा नागफोड्याला खातो का, तर खातो. बघा मग थोडक्यात काय, ह्याचं हे अन्न दिसते. बरोबर आहे का, ह्याचं हे अन्न नाही, ह्याचं हे अन्न नाही. इथं फक्त काय, गोट आणि हे नाही. बघा शेळी काय, कोंबडी खात नसते, त्यामुळे पहिलं काय तर चुकते. त्यामुळे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बॉड मासचा क्वेश्चन आहे, काय दिसते बघा याच्यामध्ये, 36 वजा ब्रॅकेट मध्ये काय निघेल बघा, 12 अधिक. चला आता हे ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागेल, त्याच्यामध्ये पण आधी हे सॉल्व्ह करा. 10 भागिले 2 किती आलं बघा, 5 आलं. म्हणजे थोडक्यात काय, ब्रॅकेटच्या आतमध्ये 3 गुणिले 5 येते. चला आता परत पुढे काय निघेल बघा इकडं, 36 वजा, चला ब्रॅकेटच्या आतमध्ये 12 अधिक काय निघते बघा, 5 त्रिक 15, म्हणजे 15 निघाले इकडं. काय निघेल बघा इकडे, आता चला 36 वजा 12 आणि 15 किती झाली बघा, 27. ठीक आहे, मग 36 मधून 27 गेले, खाली किती राहते बघा, 27 आणि 3 30 आणि बघा 9 येते उत्तर इकडे. 9 म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. तर बघा टाइम डिस्टन्स स्पीड वरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा याच्यामध्ये, हाऊ मेनी सेकंड्स विल अ बॉय टेक टू रन 1 complete round around a square field of side 38 meters if he run at a speed of 6 km per hour. बघा एक मुलगा बघा ताशी 6 किलोमीटर पर आवर वेगाने पळतोय. ठीक आहे बघा, आणि त्याला काय म्हटलंय बघा, तर एक चौरस
ज्याची एक बाजू ही 38 मीटरची आहे, तर तो चौरसला एक राऊंड पूर्ण करण्यासाठी त्याला किती वेळ लागेल बघा. आता चौरसाच्या चारही बाजू ह्या काय असतात, सारख्या असतात. त्यातली एक बाजू त्याची 38 म्हणजे बघा त्या चारही बाजूंची लांबी किती असणार आहे, 38 असणार. ठीक आहे बघा. मग आता 38 गुणिले 4 किती निघेल बघा, 38 गुणिले 4 जर केला आपण तर 4 8 32 येते. परत 4 3 12 आणि 3 15 म्हणजे 152 मीटर त्याला अंतर पूर्ण करायचं. म्हणजे एक राऊंड पूर्ण करायला त्याला किती जावं लागतं, 152 मीटर. ठीक आहे बघा. ताशी वेग किती आहे बघा त्याचा, 6 किलोमीटर आहे. 6 किलोमीटर म्हणजे झाले 6000 मीटर. 6000 मीटर जायला त्याला किती वेळ लागतो तर बघा 36 सेकंद. म्हणजे बघा एका तासामध्ये 60 मिनिटं असतात आणि एका तासामध्ये 36 सेकंद असतात. इथं काय म्हणते बघा, हाऊ मेनी सेकंद, आपल्याला प्रश्न हा सेकंदामध्ये विचारला त्यांनी, तर किती सेकंद वेळ लागेल बघा. मग आता मग कसं असतं बघा, आता 6000 मीटर जायला 36 सेकंद वेळ लागतोय, तर मग 152 मीटर जायला किती, एवढंच काढायचं. हे मीटरमध्ये दिल्यामुळे आपण हे मीटरमध्ये घेतलं. ठीक आहे, लक्षात येते का बघा. चला मग मला सांगायचं 152 मीटर जायला किती वेळ लागेल, एवढंच करायचं फक्त. तिरकस गुणाकार करा. x गुणिले 6000 बघा काय निघेल इकडं बघा, x गुणिले 6000 बरोबर 152 गुणिले 3600 बघा, 152 गुणिले 3600. चला मग एक जाग्याला ठेवा आणि 6000 बरोबर त्या पलीकडे टाका. 152 गुणिले 3600 भागिले हे 6000 बरोबर त्या पुढे गेले की छेदाला जाईल. ठीक आहे बघा. चला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले बघा. परत 6 1 6 6 6 36. मग आता 152 गुणिले 6 करा, किती निघते बघा, 152 गुणिले 6, 6 2 12, 6 पंचे 30 आणि 1 31, 6 1 6 आणि 3 9. म्हणजे x इज इक्वल टू किती येते बघा, 912. छेद हे किती आलं 10, म्हणजेच किती आलं बघा 91.2 सेकंद. 91.2 सेकंद म्हणजेच ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा शिल्लक एक्झाम चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, रीड द गिवन स्टेटमेंट अँड कन्क्लुजन्स केअरफुली assuming that the information given in the statement as true even if it appears to be at variance with commonly known facts. Decide which of the given conclusions logically follow from the statements. ठीक आहे बघा. स्टेटमेंट काय दिलेत बघा. आता नो टिफिन इज अ चॉकलेट बघा, एकही टिफिन चॉकलेट नाही बघा, एकही टिफिन काय म्हटले बघा, चॉकलेट नाही. टिफिनचा आणि चॉकलेटचा काहीही संबंध नाही. ठीक आहे. चला बरं पुढे काय दिले बघा. आता ऑल कॉर्प्स आर चॉकलेट बघा. सर्व धान्य काय आहेत बघा, चॉकलेट आहेत. ऑल कॉर्प्स. चला पुढे काय दिले बघा. आता बरं याला काय म्हणतो बघा आपण, स्टँडर्ड डायग्राम. ठीक आहे बघा. आणि स्टँडर्ड डायग्राम वरून आपण होकारार्थी निष्कर्ष लगेच चेक करू शकतो. ठीक आहे बघा. म्हणजे होकारार्थी निष्कर्षासाठी एवढी एक डायग्राम पुरेशी असते. आता याच्यामध्ये बघा होकारार्थी निष्कर्ष कुठले कुठले आहेत बघा. फक्त पहिला निष्कर्ष होकारार्थी, दुसरा हा नकारार्थी. ठीक आहे, नो दिले बघा. ठीक आहे. आता पहिला निष्कर्ष आधी चेक करून घ्या. काय दिसते बघा, सम कॉर्प्स आर टिफिन्स बघा. सम कॉर्प्स आर काय म्हणतात, टिफिन. बघा कॉर्प्सचा आणि टिफिनचा काही संबंध आहे का, नाही. पहिलं काय झालं, चुकलं. 2 नंबर चेक करा बघा. नो टिफिन इज अ कॉर्प बघा. नो टिफिन इज अ काय म्हटले, कॉर्प बघा. टिफिनच्या सर्कलला चॉकलेटच्या सर्कलच्या आतमध्ये यायला परमिशन नाही. आणि कॉर्प्स कुठं बसले बघा, तर चॉकलेटच्या आतमध्ये बसली. त्याच्यामुळं साहजिकच आहे एकही टिफिन हा कॉर्प नसणार आहे बघा. बघ नो टिफिन इज अ कॉर्प काय ते बरोबर येते. मग उत्तर काय असेल आपल्या इथं, ओनली कन्क्लुजन टू फॉलोज, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सेरी चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, व्हॉट शुड कम इन प्लेस ऑफ द क्वेश्चन मार्क इन द गिवन सिरीज बेस्ड ऑन द इंग्लिश अल्फाबेटिकल ऑर्डर. बघा एफ च्या पुढे जे कधी येते बघा, EF, GHIJ 4 घरं पुढे गेले की जे निघते. परत जे च्या पुढे एन बघा, जे KLMN परत 4 घरं पुढे गेले की एन निघते. आता एन च्या पुढे 4 घरं मोजा, NOPQR बघा काय निघेल इकडे, आर निघेल बघा. आर मग इथं नाही, आर इथं नाही. ठीक आहे बघा. बघा आता इथं ओ आहे, ओ आहे. माझा शेवटचा डायरेक्ट चेक करा बघा. झेड पासून बी किती निघते बघा. झेडच्या पुढं ए नंतर बी, 2 घरं पुढे गेले की बी निघते. परत बघा बीच्या परत पुढे 2 घरं गेले की बी. सी आणि डी 2 घरं पुढे गेले की डी निघते. मग डीच्या परत 2 घरं जावा पुढं, डी ABCD ई आणि एफ बरोबर. इथे काय निघेल, एफ. ओ तर काय कॉमनच आहे, ROF. ROF म्हणजेच ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत शिल्लक एक्झाम चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिसते याच्यामध्ये, रीड द गिवन स्टेटमेंट्स अँड कन्क्लुजन्स केअरफुली
you have to take the given statements to be true even if they seem to be at variance from commonly known facts. You have to decide which conclusions logically follows from the given statement. बघा स्टेटमेंट्स काय दिलेत बघा. ऑल पेजेस आर अल्मिरा. बघा ऑल पेजेस, सर्व पेजेस काय आहेत बघा. सर्व पेजेस हे काय आहेत, अल्मिराज आहेत. ठीक आहे बघा. परत पुढे काय दिले बघा. ऑल अल्मिरा आर ब्लॉवर्स. बघा ऑल अल्मिराज काय दिले बघा. ऑल अल्मिराज आर ब्लॉवर्स. चला परत पुढे काय दिले बघा. सम ब्लॉवर्स आर लॉक्स. बघा सम ब्लॉवर्स आर लॉक्स. ठीक आहे बघा. चला आता ह्याला काय म्हणतो आपण बघा, स्टँडर्ड डायग्राम. स्टँडर्ड डायग्राम वरून आपण होकारार्थी निष्कर्ष डायरेक्ट चेक करू शकतो. ठीक आहे बघा. कन्क्लुजन बघा आता पहिलं बघा दोन्ही निष्कर्ष काय बघा आपले होकारार्थी आहेत. याचा अर्थ काय, एवढी एक डायग्राम आपल्याला पुरेशी. ठीक आहे. काय दिसते बघा. सम लॉक्स आर पेजेस. बघा सम लॉक्स आर पेजेस. बघा लॉकचा आणि पेजेसचा काही संबंध आहे का, नाही. पहिलं चुकलं. 2 नंबर चेक करा. ऑल पेजेस आर ब्लॉवर्स. बघा ऑल पेजेस आर काय म्हटले बघा, ब्लॉवर्स. बघा मग आता सर्व पेजेस ब्लॉवर्स आहेत का, तर आहेत. त्यामुळे 2 नंबर काय ते बरोबर. काय निघेल बघा इथं, ओनली कन्क्लुजन टू फॉलोज, म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. रेफर टू द फॉलोइंग लेटर symbol series and answer the question counting to be done from left to right only. ठीक आहे. चला इथं सिरीज दिली. खाली काय दिले बघा. इफ ऑल द लेटर्स आर ड्रॉप फ्रॉम द सिरीज विच ऑफ द फॉलोइंग विल बी 7th फ्रॉम द राईट. बघा सर्वच्या सर्व लेटर जर आपण काय केले, अल्फाबेट लेटर जर काढून टाकले तर उजव्या दिशेने काय म्हटले बघा, 7व्या क्रमांकाला काय येईल. ठीक आहे बघा. आता सगळेच्या सगळे लेटर काय करा, ड्रॉप करा. हे आणि उजव्यापासून 7व्या क्रमांकाला काय निघते बघा. बघा 1 2 3 4 5 6 आणि 7. 7व्या क्रमांकावर काय निघते, अँड म्हणजे ऑप्शन नंबर 5. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बोट अँड स्ट्रीमचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. द स्पीड ऑफ अ बोट इन स्टँडिंग वॉटर इज 9 किलोमीटर पर आवर अँड द स्पीड ऑफ द स्ट्रीम इज 1.5 किलोमीटर पर आवर. बघा एका बोटीचा स्थिर पाण्यातला वेग किती आहे बघा, तर 9 किलोमीटर आहे. आणि त्या प्रवाहाचा वेग किती दिलाय बघा, तर 1.5 किलोमीटर पर आवर. ठीक आहे बघा. अ मॅन रोज टू प्लेस ऍट अ डिस्टन्स ऑफ 105 किलोमीटर अँड कम्स बॅक टू द स्टार्टिंग पॉइंट. द टोटल टाइम टेकन बाय हिम इज. बघा काय दिलेले. एका व्यक्तीने बघा एक जाताना 105 किलोमीटर अंतर गेला आणि येताना परत ते 105 किलोमीटर अंतर त्यांनी पूर्ण केलं, तर त्याला एकूण किती वेळ लागला असेल बघा. एका वेळेस त्याला प्रवाहाच्या दिशेने जावं लागेल, एकदा प्रवाहाच्या विरुद्ध जावं लागेल त्याला. बरोबर आहे का. बघा आता एकदा जाताना तो अंतर किती गेला, 105 किलोमीटर. बरोबर आहे का. आपण असं समजू प्रवाहाच्या दिशेने गेला. प्रवाहाच्या दिशेने म्हणजे काय, त्याचा वेग किती असेल बघा. बोटीचा वेग 9 किलोमीटर आणि प्रवाहाचा वेग 1.5 किलोमीटर. तो काय होतो, ऍडिशन होते. 9 अधिक 1.5 किती झाले बघा, 10.5. म्हणजे बघ 105 किलोमीटर अंतर बघा, हे झाला अंतर आणि हा झाला वेग. मग हे अंतर पूर्ण करायला त्याला किती वेळ लागेल बघा, 105. आता हे पूर्णांकात करून घ्या बघा. छेदाला इथं काय दिसते तुम्हाला, तसं पूर्णांकाच्या पुढे 1 घर आहे ना, तर मग इथे 1 शून्य वाढवा. इथं काय होईल बघा, हे 105 होईल. छेदाला 1 शून्य वाढवला की अंशाला पण 1 शून्य वाढवा. वरती काय होईल, 1050 होईल. आता बघा बघा 105 ला 105 कॅन्सल झालं. वर किती राहिलं, 10. म्हणजे 10 तास वेळ लागेल. बघा आता हा झाला प्रवाहाच्या दिशेने. ठीक आहे बघा. प्रवाहाच्या विरुद्ध जाताना काय होईल बघा, अंतर झालं 105 किलोमीटर. ठीक आहे बघा. पण वेग किती होईल बघा, येताना त्याचा वेग 9 किलोमीटर आहे आणि प्रवाहाचा वेग 1.5 आहे. प्रवाहाचा वेग हा बोटीच्या वेगात वजा होईल. 9 दीड गेलं, खाली किती राहिले बघा, 7.5. बघा मग काय नाही गेलं इकडे बघा, छेदाला 1 शून्य वाढवला 75 होईल, अंशाला पण 1 शून्य वाढवा म्हणजे 1050 होईल. आता भागाला काय नाही गेलं बघा, इकडं 25 त्रिक 75, 25 चोक 100, 5 वर 50 झाले बघा, 25 दोन्ही 50. बघा 3 1 3, 14 त्रिक 42. म्हणजे एकूण किती वेळ लागला बघा, जाताना 10 तास, येताना 14 तास, म्हणजे एकूण 24 तास. म्हणजेच ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन काय दिले बघा. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स शुड कम इन प्लेस ऑफ द क्वेश्चन मार्क इन द गिव्हन सिरीज इन ऑर्डर टू मेक इट लॉजिकली कम्प्लीट. ठीक आहे बघा. आता सिरीज मध्ये क्वेश्चन मार्क जायला काय निघेल बघा, इकडं 2 12 36 बघा, 2 12 36, 80 150 आणि इकडं
एक्स बघा काय निघते इकडं बघा 2 आणि 12 मध्ये अधिक 10चा फरक आहे. 12 आणि 36 मध्ये अधिक 24चा फरक आहे. 36 आणि 80 मध्ये अधिक 44चा फरक आहे. 80 आणि 150 मध्ये 70चा फरक आहे, अधिक 70चा. ठीक आहे. बघा मग आता परत काय करायचं बघा 10 आणि 24 मध्ये कितीचा फरक आहे बघा 10 आणि 24 मध्ये 14चा फरक आहे. 14 आणि 24 आणि 44 मध्ये परत अधिक 20चा फरक आहे. परत 44 आणि 70 मध्ये बघा 50 60 70 म्हणजे अधिक 26चा फरक आहे. काय निघेल बघा आता इथं मग बघा इथं अधिक 6चा फरक आहे. 14 आणि 6 20, 20 आणि 6 26, मग 26 आणि 6 किती निघते 32, अधिक 32 बघा मग 70 अधिक 32 किती निघेल 70 आणि 30 100, 100 आणि 2 किती झाले 102, इथे 102 लिहा बघा मग 150 अधिक 102 इथं काय निघेल बघा 150 आणि 102 किती झाले बघा 250 252 किती झाले 252 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सरळ व्याज चक्रवाढ व्याजावरचा प्रश्न काय दिले बघा भारत बॉरो अ सम ऑफ ₹10,000 ऍट अ सर्टन रेट ऑफ सिंपल इंटरेस्ट. बघा सरळ व्याजाने पैसे घेतले फॉर 2 years. इफ ही पेड इन द इंटरेस्ट ऑफ 2,000 ऍट द एंड ऑफ द पिरियड देन फाइंड द रेट ऑफ इंटरेस्ट पर एनम. म्हणजे थोडक्यात काय बघा भारतने 10,000 रुपये सरळ व्याजाने घेतले 2 वर्षासाठी आणि त्याला 2 वर्षानंतर व्याज किती भरावं लागलं 2,000 रुपये व्याज भरावं लागलं. तर काय म्हटले बघा तर व्याजाचा दर व्याजाचा वार्षिक दर किती. काय नाही थोडक्यात सरळ बघा मग आपल्याला काय करावं लागेल फॉर्म्युला काय असतो सरळ व्याज मुद्दल बघा मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर छेद 100 बरोबर काय असते बघा सरळ व्याज असते. ठीक आहे बघा आता मुद्दल किती आपली 10,000 रुपये मुदत किती आहे बघा 2 वर्ष दर किती आपल्याला माहित नाही म्हणून 1/100 केला आपण इज इक्वल टू सरळ व्याज किती आपलं 2,000 रुपये. ठीक आहे बघा आता काय करा बघा बघा ह्या शून्याला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले 100 गुणिले 2 किती झाले 200. ठीक आहे बघा बघा आता एक जागाला ठेवा इज इक्वल टू हे किती 2,000 आहे छेद हे 100 गुणिले 2 200 कुठे जाईल छेदाला जाईल मग काय निघेल बघा इकडं बघा 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल 2 ला 2 बे बे किती आलं x इज इक्वल टू 10 व्याजाचा दर किती असेल मग 10%. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता बघा कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न काय दिले बघा AIQX इज रिलेटेड टू IQYF. बघा AIQX याला कोड कुठला आहे बघा त्यांनी दिलेला IQY आणि F in a certain way based on the English alphabetical order. In the same way BJRY is related to JRZG. बघा BJRY ह्याला काय दिलंय त्यांनी JRZG. ठीक आहे. To which of the following is CKSZ बघा CKSZ related following the same logic. बघा आता A पासून I किती क्रमांकावर आहे बघा A BCDEFGHI बघा 8 घर पुढे गेली की I निघते. बघा I पासून Q बघा I JKLMNOPQ परत 8 घर पुढे गेली की Q निघते. बघा Q पासून बघा Y बघा OPQ RSTUVWXY परत 8 घर पुढे गेली की Y निघते आणि X पासून F बघा XYZ परत ABCDEF म्हणजे 8 घर पुढे गेले की परत काय निघते F निघते. बघा आता इथं 8 चा रिले संबंध आहे ना तर इथं पण 8 चा असणार आहे इथं डबल चेक करत बसायची गरज नाही आता डायरेक्ट फक्त इथं चेक करा बघा C च्या पुढे 8 घर जावा काय निघेल बघा C DEFGHIJK बघा इथं किती आला K आला बघा K पासून परत 8 घर पुढे जावा K LMNOPQRS इथं किती आला S आला परत S च्या पुढे 8 घर जावा S TUVWXYZ आणि Z च्या नंतर A इथं A आला बघा KSA कुठं कुठे बघा बघा KSA ऑप्शन नंबर पहिलाच आहे बघा KASA KAH हे पण नाही म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता बघा परिस्थिती चॅप्टरचा क्वेश्चन काय दिले बघा व्हॉट शुड कम इन प्लेस ऑफ द क्वेश्चन मार्क इन द गिवन सिरीज बेस्ड ऑन द इंग्लिश अल्फाबेटिकल ऑर्डर. बघा एल च्या पुढे बघा आता इथे एक काढे घ्यायचे बघा एल च्या पुढे एल MN 2 घर पुढे गेले की N निघते
यांच्या परत बघा एन ओ पी, दोन घरं पुढे गेले की पी निघते. बरं आता इथं पण बघा पी आणि आर मध्ये बघा पी क्यू आर, दोन घरं पुढे गेले की आर निघते. आणि आरच्या पुढे बघा इथं काय निघेल मग ओ पी क्यू आर, एस आणि टी, इथं टी निघेल क्वेश्चन मार्क जायला, म्हणजेच ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बोर्ड मार्क्सचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा याच्यामध्ये. व्हॉट विल कम इन द प्लेस ऑफ द क्वेश्चन मार्क इन द फॉलोइंग इक्वेशन इफ प्लस अँड मायनस आर इंटरचेंज अँड इंटू अँड डिवाइड आर इंटरचेंज. बघा अधिक आणि वजा चिन्हाच्या आदला बदल आणि गुणाकार आणि भागाकार चिन्हाच्या आदला बदल करायचे आपल्याला. ठीक आहे बघा 27 गुणाकार जागाला भागाकार चिन्ह टाका 729 गुणिले 135. बघा अधिकच्या जागेला वजा चिन्ह 67 अधिक किती येते 91. ठीक आहे. आपण चिन्हांच्या आदला बदल केली. चला आता सॉल्व्ह करा. काय निघेल बा इकडं 27 भागिले 729 गुणिले 135 वजा इकडे 67 मधून 91 घालवलं तर चालेल. किती निघते बघा 91 वजा 67. 11तनं 7 गेले 4 राहिले, 8तनं 6 गेले 2 राहिले, 24 राहते. ठीक आहे. मग अधिक 24 लिहितं. ठीक आहे. हे आणि हे आपण ब्रॅकेट टाकलं इथे. ठीक आहे. चला मग काय निघेल बघा आता इथं 7 बघा 7 2 9 इथं 9 7 2 9 म्हणजे 9 ने भाग जातोय बघा 9 त्रिक 27 9 8 72 9 1 9. बरं 5 आणि 3 8 आणि 1 9 8 आणि 1 9 म्हणजे 9 ने भाग जातोय 9 9 81 9 1 9 4 13 9 5 45. ठीक आहे. परत 3 1 3 3 त्रिक 9 परत 3 1 3 3 5 15 म्हणजे 5 राहते. 5 अधिक 24 बरोबर किती निघते इकडं 29. 5 आणि 4 24 किती झाले 29. म्हणजे ऑप्शन नंबर पाहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा पाईप अँड सॉरी नळ आणि टाकीवरचा क्वेश्चन आहे बघा. पंप कॅन फिल अ टँक विथ वॉटर इन 2 hours. बघा बघा एक पंप काय करतोय बघा 2 तासामध्ये टाकी भरतोय. बिकॉज ऑफ अ लीक इट टूक 2 more hours टू फिल द टँक. द लीक कॅन ड्रेन ऑल द वॉटर फ्रॉम द टँक इन. बघा काय थोडक्यात काय बघा हा नळ एक टाकी 2 तासामध्ये भरतोय पण त्याला लिकेज असल्यामुळे त्याला आणखी 2 तास लागतात. मग आपण लिकेजला काय करू समजा हा एक ही एक टाकी हा नळ टाकी भरतो हा नळ टाकी रिकामी करतो ह्याला ए पकडू आणि ह्याला बी पकडू. दोन्ही नळ जर चालू केले आपण तर काय होते बघा 4 तास वेळ लागतोय. ठीक आहे. मग 2 आणि 4 तासाला किती झाला बघा 4 झाला. मग आपण काय केलं बघा एकूण टाकीची क्षमता काय केलं आपण बघा एकूण टाकी किती लिटरची आपली तर 4 लिटरची टाकी. मग 4 लिटरची टाकी हा नळ जर 2 तासामध्ये भरत असेल तर तो एका तासामध्ये 2 लिटर पाणी टाकत असेल. ठीक आहे. इथून 2 लिटर पाणी पडते आणि दोन्ही नळ चालू केले ना तर बघा 4 लिटर टाकी भरायला 4 तास वेळ लागतो म्हणजे एका तासामध्ये टाकीमध्ये 1 लिटर पाणी पडते. ठीक आहे. मग आता मला सांगा हे तर 4 लिटर 2 लिटर पाणी टाकतोय. दोन्ही नळ चालू केले तर दोन्ही मध्ये टाकीमध्ये 1 लिटर पाणी पडते. 1 लिटर पाणी कुठे जाते तर बे मधून 1 लिटर पाणी काय वाया जाते. ते आपल्याला विचारले काय तर बघा आता मग थोडक्यात काय ती जर भरलेली टाकी असेल तर ह्या बी नळाला रिकामी करा किती वेळ लागेल बघा. मग 4 लिटर टाकी आणि तो एका तासामध्ये 1 लिटर पाणी वाया घालवतोय बाहेर काढतो मग त्याला किती वेळ लागेल बघा तर 4 तास वेळ लागेल. म्हणजे ऑप्शन नंबर पाहिजे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये मॅन बायस 15 आयडेंटिकल आर्टिकल फॉर अ टोटल ऑफ ₹15. बघा माणसाने काय केले 15 वस्तू विकत घेतलेले आहेत आणि किती रुपयाला तर 15 रुपये म्हणजे एका वस्तूची किंमत किती झाली बघा 1 रुपये झाली. बरोबर आहे का. एक वस्तूची खरेदी बघा खरेदी किती झाली इकडे खरेदी झाली 1 रुपये. बरोबर आहे. 15 वस्तू 15 रुपये विकत घेतल्या म्हणजे एक वस्तू 1 रुपयाला विकत घेतली. आणि पुढे इफ ही सेल्स इच ऑफ देम फॉर ₹1.23 देन हिज प्रॉफिट पर्सेंटेज इज. बघा आता विक्री किंमत किती आहे बघा 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 ही झाली खरेदी विक्री किती आहे एका वस्तूची विक्री किती आहे त्याची तर 1 रुपये आणि 23 पैसे. बरोबर आहे का. मग नफा किती झाला 23 पैशाचा झाला. कधी पण आपण नफा कशावरती काढतो तर खरेदी किमतीवर काढतो बघा. मग आता खरेदी किंमत जर आपली 1 रुपये असेल आणि नफा जर बघितला आपला बघा नफा किती आपला तर 0.23 पैसे मग थोडक्यात काय 23 पैसे 0.23 रुपये म्हणजे 23 पैसे असेल तर तो टक्केवारीमध्ये किती बघा मग आपण बघा 1 रुपये मध्ये झाले 100 पैसे
आणि नफा किती आपला 23 रुपये. तो टक्केवारीमध्ये किती? 100ला 100 कॅन्सल 23% नफा येते. येते लक्षामध्ये? ऑप्शन नंबर 3. कारण नफा कधी पण नफा किंवा तोटा कधी पण आपला खरेदी किमतीवर काढला जातो. ठीक आहे. तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.